महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळेच लाडकी बहीण, लाडका भाऊ आणि लाडका शेतकरी अशा अनेक योजनांचा सरकारने पाऊस पाडला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनता ही महायुतीच्या सरकारला पुन्हा सत्तेत आणेल अशीच अपेक्षा सध्या सत्ताधाऱ्यांना आहे. नमस्कार, तुम्ही पाहता ट्रेंडिंग सागर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विभागाचे तब्बल 19 निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली आहे. या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. यासह ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ बनवण्यात येणार असून त्यातून 1.25 कोटी ज्येष्ठ नागरिकांना लाभ होईल असं सांगण्यात येत आहे. तर राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले 19 निर्णय त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात येणार आहे. मार्च 2024 पासून अंमलबजावणी सुरू होणार आहे, ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देण्यात येणार आहे. या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. गट प्रवर्तकाच्या मानधनात 4,000ची भरीव वाढ करण्यात आली आहे. ऑलिम्पिकवीर स्वर्गीय पैलवान खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देण्यात येणार आहे. थकीत देण्यासाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी देणार आहे. पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार असून पुणे परिसरात सिंचन व पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार आहे. नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी 7,015 कोटी रुपयास मान्यता दिली आहे, ज्यामुळे नाशिक जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा होणार आहे. सहकार साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी आता संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी देण्यात आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या 30 ऑगस्टपर्यंत होणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ स्थापन होणार आहे, ज्यामधून 1.25 कोटी ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे. ठाणे येथील महत्त्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी महाप्रीत 5,000 कोटी निधी उपलब्ध करणार आहे. बार्टीच्या त्या 763 विद्यार्थ्यांना अधिक छात्रवृत्तीचा लाभ मिळणार आहे. मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना ह्या झपाट्याने पूर्ण करणार असून विविध महामंडळी यामध्ये प्रकल्प राबवणार आहेत. कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ, समूह विद्यापीठ, कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा सेवा शुल्क माफ होणार आहे. चिपळूण, रामटेक, इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल करण्यात आले आहेत. श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट आता वर्ष परंपरेने त्यांच्या वारसांना मिळणार आहे. पाचोऱ्यातील सहकारी सूतगिरणीस शासन हे अर्थसहाय्य करणार आहे. सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.